नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक शेंगदाण्याची चटणी। तसं तर शेंगदाण्याच्या बऱ्याच प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात, त्याचपैकी एक प्रकार मी आज तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या। तर चला सुरू करूया। आणला होता तर त्याचे देठ काढून ठेवत आहे, कारण काय होतं ना की मिरच्या कधीही खराब होतात त्या या देठाच्या साइडनेच खराब व्हायला सुरुवात होते। यापैकी थोड्याशाच मिरच्या मला लागणार आहेत, पण मी सर्व मिरच्यांचे देठ काढून ठेवते। हे पहा, मी सगळे देठ काढून घेतलेत आणि यातल्या काही मिरच्या मला लागणार आहेत, त्या एवढ्या मिरच्यांचं मी आता बनवणार आहे चटणी। मिरची मी मिक्सरला लावून घेणार आहे। हे पहा, इथे मी मिरची वाटून घेतलेली आहे, 2-3 वेळा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 वाटी शेंगदाणे ॲड करायचे आहेत। हे भाजायचे नाही, कच्चे शेंगदाणे आपल्याला घालायचे आहेत। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दोन्ही मिरची आणि शेंगदाणे एकत्र वाटायचे नाही। मिरची आधी 1-2 वेळा फिरवून घ्यायची आहे आणि नंतर त्यात शेंगदाणे ॲड करायचे आहेत। याचं कारण असं की या चटणीमध्ये आपल्याला मिरची पूर्णपणे बारीक झालेली हवी असते आणि शेंगदाणे थोडेसे मोठे हवे असतात। जर दोन्ही एकत्र केलं तर मिरची थोडीशी मोठी राहू शकते, त्यामुळे आपल्याला मिरची आधी थोडीशी बारीक करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर शेंगदाणे टाकायचे आहेत। त्यासोबतच आपल्याला मीठ देखील ॲड करायचं आहे, म्हणजे काय होईल की ते एकत्र मस्त वाटलं जाईल। तर आता हे अशा प्रकारे मी वाटून घेणार आहे। तर पहा, अशा प्रकारे मी आता हे वाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की इथे शेंगदाणे मोठे मोठे दिसत असतील तुम्हाला, तर असे मोठेच आपल्याला शेंगदाणे थोडे जाडसर ठेवायचे आहेत। इथे मी आता लोखंडी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे, त्याच्यात मी आता तेल घालून घेते। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यात हे शेंगदाण्याचं आणि मिरचीचं वाटण टाकायचं आहे आणि आता हे छान तेलात मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे कढईमध्ये पसरवून ठेवायचे आहे आणि जरा जरा वेळाने त्याला खालीवर करायचं आहे, म्हणजे हलवून घ्यायचं आहे। तर असं साधारण 5 मिनिटांपर्यंत आपल्याला करत राहायचं आहे। ही चटणी बनवताना आपल्याला गॅस अगदी लो फ्लेमवरती ठेवायचा आहे, अदरवाईज ती खालून करपेल। त्यामुळे लो फ्लेमवरतीच आपल्याला ही चटणी बनवायची आहे। तर फ्रेंड्स, पहा की शेंगदाणे पूर्णपणे भाजलेले आहेत आणि 5 ते 10 मिनिट लागतात आपल्याला हे रेडी करण्यासाठी आणि शेंगदाणे असे एकदम कडक कडक होऊन जातात, तुम्हाला त्याच्यावरून अंदाज येईल की आता ते शिजलेले आहेत आणि आपली शेंगदाण्याची चटणी रेडी आहे। तर फ्रेंड्स, आता चटणी बनवून झालेली आहे आणि ही चटणी 7 ते 8 दिवस आरामात टिकते। जर तुम्ही कुठे प्रवासाला जाणार असाल तर त्यावेळेस देखील तुम्ही ही चटणी नेऊ शकता किंवा मग घरात पण तुम्ही 8 दिवस ते स्टोर करून ठेवू शकता। आम्ही कुठे पण फिरायला जेव्हा जातो तर मोस्ट प्रॉब्ली आमच्या घरामध्ये सगळेच ही चटणी घेऊन जातात सोबत, कारण ती टिकते आणि सगळ्यांना आवडते पण। तर त्यामुळे आम्ही सगळ्यांचीच फेवरेट आहे, तर प्रवासाला जाताना ही चटणी सोबत घेऊन जातो। तर अगदी 10 मिनिटात होणारी ही चटणी तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। मी कोथिंबीर पण आणलेली आणि ती पण मला साफ करून ठेवायची। हे खालचे देठ काढून जर ठेवले आपण तर ती चांगली टिकते आणि अशा मी एअरटाईट डब्यामध्ये कोथिंबीर ठेवते फ्रीजमध्ये। तर यासाठी मी खाली असा एक पेपर टाकून घेणार आहे, म्हणजे जर पाणी वगैरे कधी सुटलं कोथिंबीरला तर ते हे कागद जो आहे ते ॲब्झॉर्ब करून घेतो आणि कोथिंबीर आपली कोरडी राहते। तर हे पहा, आता मी इथे कोथिंबीर साफ करून ठेवलेली आहे आणि त्याच्याच बाजूला मी हा कढीपत्ता सुद्धा ठेवणार आहे एका साईडला, कारण काय ना ह्या दोन्ही वस्तू आपल्याला बऱ्याचदा एकत्रच लागतात, त्यामुळे एक डबा काढला की झाला। आणि या मिरच्या देखील आता मी दुसऱ्या डब्यामध्ये काढून ठेवते, म्हणजे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवता येईल। आज मी बनवलेले आहे शेवग्याची शेंग पातळ रस्सा, कालवण बनवलेला आहे। तर फ्रेंड्स, जेवण रेडी आहे। चपाती, शेंगदाण्याची चटणी, शेवग्याची शेंग आणि आंबा तर हवाच कंपल्सरी आंब्याच्या सीझनमध्ये।
आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता पॉपकॉर्न खाल्ले थोडेसे. काय झालं की 1-2 दिवसांपासून आम्ही ना एक वेब सिरीज बघतोय. सध्या तसं पण टी व्हीला काय बघायचं हा मोठा प्रश्न पडतो आणि मूवीज सगळ्या लागल्या सध्या रिपीट बघून झालेल्या आहेत. तर त्यामुळे आम्ही सध्या एक वेब सिरीज बघत आहोत. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि ती शेंगदाण्याची चटणी नक्की बनवून ट्राय करून पहा आणि कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.